नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पार्ट 2 मध्ये। हे बघू शकता तुम्ही हरिश्चंद्रगडाची एंट्री आहे। तर मित्रांनो, आज आपण हरिश्चंद्रगडाचं भव्य दिव्य असं रूप बघणार आहोत। तर हरिश्चंद्रगडाची ही पायवाट बघू शकता तुम्ही, कसली अवघड आहे, कसे चढत असतील मावळे त्या काळी आणि कशी लढले असतील। शेवटी तुम्ही बघू शकता आम्ही संघर्ष करत 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 का होईना हा गड सैर करत आणलेला आहे। सगळे तर दमलेत, पण सगळ्यांना आता गड तर चढायचंच आहे, त्यामुळं दमलो तरी काय हरकत नाही, आम्ही हा गड सैर करणारच आहोत। तर चला। हरिश्चंद्रगडावरील हे स्वच्छ पाणी, मावळे गड सैर करत असताना पाणी पिले तरी हरकत नाही, असा हा जवळपास चौबाजूनी गड निसर्गरम्य परिसरात दाटलेला आहे। हरिश्चंद्रगडाची चढाई करत असताना ठिकठिकाणी हा असा वॉटरफॉल बघायला मिळतो। जो काही गड सर करत असताना थकवा येतो तो या ठिकाणी आल्यानंतर गडावरचा हा निसर्गरम्य वॉटरफॉल बघू शकता तुम्ही। मस्त असं पाणी, छान वाटतंय सगळं एकदम। ही मायले का बा कशी सोबत चालल्यात मस्त मध्ये आम्हाला मागं ठेवून। तर बघू शकता आपल्याला एक लोखंडी ब्रिज लागलेला आहे, जे करून आपल्याला तो वॉटरफॉल क्रॉस करून पलीकडे जाण्यासाठी मदत होते। हरिश्चंद्रगडावरील इतिहासाची साक्ष देणारे वृक्ष आपण बघू शकता। आत्ताच आम्ही गडावरती पोहोचलेलो आहे, गडाच्या टोकावरती पोहोचलेलो आहे आणि इथलं दुःखमय वातावरण तुम्ही बघू शकता। एकदम सगळं कसं प्रसन्न मंदिराच्या परिसरात आत्ताच आम्ही आलेलो आहे। इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता, किती शांत आणि छान वाटते इकडे। इथली तुम्ही महादेवाची प्राचीन कालीन पिंड पाहू शकता। हेच ते मंदिर आहे जिथे आम्ही पाहण्यासाठी निघालो होतो आणि आता आम्ही त्या मंदिरात प्रवेश करणार आहोत। ह्या प्राचीन कालीन वस्तू आपण पाहू शकता। ह्या वस्तूंना पाहून आपल्या डोळ्याला किती शांत वाटते बघा। हे अशा वस्तू आहेत प्राचीन, मस्त अशी गणेशरायांची मूर्ती आहे। असं कोरीव काम किती छान केलंय त्यांनी। महादेवाच्या त्या पिंडी समोर आहोत, जिथं 4 पोलपैकी 3 खांब जे आहेत ते पडलेले आहेत आणि एका खांबावरती हा पूर्ण दगड उभा आहे। हे नक्कीच अद्भुत आहे, अविश्वसनीय आणि अकल्पनीय आहे।